Good morning to all. In last lecture, we have seen the Indian herbal pharmacopoeia. Uh, what is the importance of Indian herbal pharmacopoeia and why they are important? Okay. तर आज आपण बघूया फार्माकोपिया मोनोग्राफ. ओके. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण बोललो होतो मोनोग्राफ फार्माकोपिया मोनोग्राफ म्हणून. पण मोनोग्राफ म्हणजे ॲक्च्युअली काय आहे, व्हॉट इज मोनोग्राफ. ओके. फक्त आपण एक डेफिनेशन बघितलं होतं मोनोग्राफ म्हणजे काय, की मोनो म्हणजे सिंगल, ग्राफिक म्हणजे रिप्रेझेंटेशन्स, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असेल. ओके. फॉर एक्झाम्पल आता फार्माकोपिया मोनोग्राफ म्हणजे काय असतो, फार्माकोपियामध्ये मोस्टली आपण मेडिसिनल प्लांटचा स्टडी करतो. ओके. तर मेडिसिनल प्लांट मग त्याच्यामध्ये फार्माकॉलॉजिकल प्रॉपर्टीज काय काय आहेत. ओके. म्हणजे तुम्ही जर एखादं ग्रुप घेतला, एखादं मेडिसिनल प्लांटचं, एखादा फॅमिली घेतला, एखादा ड्रग घेतला, तर त्या ड्रगवरचं जे डिटेल्ड जे राईट फ्रॉम इट्स कलेक्शन, त्याचं सोर्स, प्रॉपर्टीज आपण डिटेलमध्ये आता बघणारच आहोत मोनोग्राफमध्ये काय काय असतो. तर ईच अँड एव्हरीथिंग. ओके. त्याच्यामध्ये काय असतो, एक्सप्लेनेशन असतो, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन्स असते. ओके. तर हे सगळं एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ड्रग्ज. ओके. मी काय म्हणतो, एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ड्रग्ज, एक सिंगल ड्रग्जबद्दल एक डिटेल डिस्क्रिप्शन एक बुक फॉर्ममध्ये जे पब्लिश केलं जातो डाटा, त्याला आपण म्हणायचं मोनोग्राफ. ओके. तर जनरली जर एखादा फ्लोरा घेतला, एखादा बुक घेतला, की त्याच्यामध्ये सगळा पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर केलेला असतो, थोडा. बट मोनोग्राफमध्ये एकच पॉईंट इन डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन असतो. ओके. एक सिंगल ड्रग डिटेल डिस्क्रिप्शन, त्याला म्हणायचं मोनोग्राफ. ओके. तर मोनोग्राफ इज द डिस्क्रिप्शन ऑफ ईच सिंगल ड्रग और प्रिपरेशन इन्क्लुडिंग अ फार्माकोपिया कॉल्ड मोनोग्राफ. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सिंगल ड्रगबद्दल डिटेल डिस्क्रिप्शन किंवा प्रिपरेशन इन्क्लुडेड, म्हणजे त्याच्याबद्दल कसं प्रिपरेशन करायचं एखादं ड्रग वगैरे, सगळं जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे एक पर्टिक्युलर सिंगल ड्रग्सबद्दल. ओके. ते म्हणजे काय, मोनोग्राफ. ओके. तर हे त्याचं काय आहे, एक साधं सिम्पल डेफिनेशन अबाउट दी मोनोग्राफ. ओके. नेक्स्ट पॉईंट, मोनोग्राफ स्टेट दी क्वालिटी और टेस्ट पॅरामीटर. मोनोग्राफमध्ये काय काय असतो, क्वालिटी म्हणजे एखाद्या ड्रगचं काय क्वालिटी असलं पाहिजे. ओके. त्यांचे टेस्ट पॅरामीटर्स काय काय आहेत, एखादा ड्रग असेल तर त्यामध्ये काय काय टेस्ट पॅरामीटर्स असले पाहिजे. एखादा ड्रग तुम्हाला जर क्वालिटी ऑफ ड्रग जर पाहिजे असतील तर त्याचे काय काय टेस्ट आपण केले पाहिजे. क्वालिटी पॅरामीटर, टेस्ट पॅरामीटर, दी ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया अँड डिटेल्स ऑफ द टेस्ट दॅट आर टू बी परफॉर्म्ड टू डिटरमाइन कंप्लायन्स विथ क्रायटेरिया. म्हणजे काय, एखादा कंप्लायन्स विथ क्रायटेरिया मीन्स काय, एखादा क्वालिटी ऑफ ड्रग आहे, ते क्वालिटी ऑफ ड्रग तुम्हाला मिळवण्यासाठी काय काय टेस्ट तुम्हाला पॅरामीटर पाहिजे, कुठल्या क्वालिटीचं ते ड्रग्स पाहिजे. ओके. कुठल्या क्वालिटीचं ते टेस्टचे रिझल्ट्स आले पाहिजे. हे सगळं जे डिस्क्रिप्शन आहे, ओके, विच आर इन्क्लुडेड इन मोनोग्राफ्स. ओके. तर डिटेल डिस्क्रिप्शन. ओके. तर नेक्स्ट पॉईंट म्हणजे काय, की आता हे मोनोग्राफ कसं तयार झालं, मोनोग्राफ लोकांनी कसं बनवलं मोनोग्राफ वगैरे. तर WHO म्हणजे आपण म्हणतो, WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे जगातली एक मोठी हेल्थ रिलेटेड जे काही डिफरंट टाईपचे डिसीजेस आहेत, नवीन एखादा आजार येत असेल तर त्याच्यावरती कंटिन्युअसली काय करतो, एक रिसर्च करणे. ओके. जगातल्या लोकांना, जगामध्ये जेवढे काही कंट्रीज आहेत त्या कंट्रीजना सजेशन करणे एखादा ड्रगबद्दल, ते एखादं ड्रग स्टँडर्ड आहे की नाही, त्याचं काय सेफ्टी आहे, त्यांचं काय हे साईड इफेक्ट आहेत, हे सगळं WHO काय करतो, रिसर्च करतो. WHOमध्ये ग्रुप ऑफ सायंटिस्ट म्हणजे जगातले जे काही टॉप मोस्ट सायंटिस्ट आहेत, त्या टॉप मोस्ट सायंटिस्टचा टीम आहे. तर त्यावरती कंटिन्युअसली प्रत्येक ड्रगवरती, प्रत्येक डिसीजवरती, एखादा आजारावरती त्या ठिकाणी रिसर्च करतो आणि ते टीम जे काही सजेशन देतो ते WHO तो काय करतो, जगाला सजेशन देतो, कंट्रीजला, जगामधल्या इतर कंट्रीजला. तर WHO इन्करेजेस कंट्रीज टू प्रोव्हाइड अ सेफ अँड इफेक्टिव्ह ट्रॅडिशनल रिमेडीज. ओके. म्हणजे WHOने प्रत्येक कंट्रीजला एक प्रोत्साहन केलं की प्रत्येक कंट्रीमध्ये एक सेफ आणि इफेक्टिव्ह ट्रॅडिशनल रिमेडीज, तुमचे काहीतरी एक सेफ आणि इफेक्टिव्ह म्हणजे एक चांगले रिझल्ट्स येणारे असे काहीतरी तुमच्याकडे मेडिसिनल असले पाहिजे. ओके. मेडिसिन्स, त्यानंतर त्याच्या प्रॅक्टिसेस चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. एखादं तुम्ही मेडिसिनल प्लांट वापरता, त्याचं ड्रग बनवता त्याच्यापासून, म्हणजे ते चांगलं असलं पाहिजे. पहिली गोष्ट सेफ असली पाहिजे.
ओके, ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे, त्याचे रिझल्टसुद्धा चांगले आले पाहिजे. ओके, त्या ड्रगच्या मेडिसिनल प्लांटच्या. ओके, इन पब्लिक अँड प्रायव्हेट हेल्थ सर्व्हिसेस. ओके, प्रत्येक जे पब्लिक आणि प्रायव्हेट हेल्थ सर्व्हिसेस जे आहेत ते प्रायव्हेट डॉक्टर असतील किंवा पब्लिक एखादं हेल्थ सेंटर आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जे ड्रग जे बनवतात किंवा त्याचा वापर करता तुम्ही त्या तुमच्या कंट्रीमध्ये, ते काय असलं पाहिजे, सेफ आणि इफेक्टिव्ह असलं पाहिजे. असं काय पहिल्यांदा WHO काय केलं, प्रत्येक कंट्रीला एन्करेज केलं. ओके, तुम्ही जे मेडिसिन्स वापरता ते चांगल्या क्वालिटीचं मेडिसिन असलं पाहिजे. ओके, देन इंडिव्हिज्युअल हू रेफर द मोनोग्राफ इन्क्लूड मेंबर्स ऑफ रेग्युलेटरी अथॉरिटी. ओके, म्हणजे तुम्ही भारतामध्ये मोनोग्राफ वापरताय, तर ते मोनोग्राफ तयार करताना त्याच्यावरती एक रेग्युलेटरी अथॉरिटी पाहिजे. मोनोग्राफ कोणी पण असं पब्लिश करता येत नाही, कोणाला पण पब्लिश करता येत नाही किंवा कोणी पण असं पब्लिश करू नये. ओके, त्याला एक काहीतरी रेग्युलेटरी अथॉरिटी पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू ते पब्लिश झालं पाहिजे, कारण एक स्टँडर्ड इन्फॉर्मेशन आहे. ओके, बऱ्याचदा आपण बघतो की काही पुस्तकामध्ये एक दोन पॅरेग्राफ चुकीचे लिहिलेले असते, रॉंग इन्फॉर्मेशन असतो. मग असं कुठलं पण इन्फॉर्मेशन कुठल्या पण मेडिसिनल ड्रगबद्दल लिहू नये. जर लिहिलं गेलं आणि त्या पद्धतीनं जर एखादं ड्रग बनवलं तर त्याचे साईड इफेक्ट लोकांवरती होणार. ओके, त्यामुळे ह्याच्यामध्ये स्टँडर्डनेस असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, मोनोग्राफ मेडिसिनल ड्रगबद्दल. ओके, ह्याच्याबद्दल जे इन्फॉर्मेशन आहे एकदम ऑथेंटिक असणं त्यामुळं गरजेचं आहे. त्यामुळे एक ह्याच्यावरती रेग्युलेटरी अथॉरिटी पाहिजे, ह्याच्यावरती कंट्रोल करणारं, ह्याच्यावरती नजर ठेवणारं एखादं कमिटी पाहिजे, एक ऑथॉरिटी पाहिजे. ओके, त्यानंतरनं मेडिसिनल प्रॅक्टिशनर. ओके, ह्याच्यामध्ये जे काही लोक रोजच्या रोज रिसर्च करतात, टीम जे सायंटिस्ट लोक आहेत त्या कंट्रीजमधल्या, तर त्यांच्या जे प्रॅक्टिस करतात रोजच्या रोज, ओके, त्या ह्या टीममध्ये असले पाहिजे. अँड अदर हेल्थ प्रोफेशनल, जे डॉक्टर्स लोक असतील, फार्मासिस्ट असतील, ओके, जे फार्मसी मध्ये जे कंटिन्युअसली रिसर्च करतात मेडिसिनल ड्रगबद्दल, मेडिसिनल प्लांटबद्दल. त्यानंतर मॅन्युफॅक्चर म्हणजे एखादा कंपनी असेल, ती कंपनी एखादा ड्रग बनवत असेल, तर त्यामध्ये जे टॉपमोस्ट लोक आहेत, ओके, ज्यांना परफेक्ट आणि डीप नॉलेज आहे एखाद्या ड्रगबद्दल, ऑफ हर्बल प्रोडक्ट अँड रिसर्च सायंटिस्ट. ओके, म्हणजे हे जे मोनोग्राफ आहे, जे मोनोग्राफ तुम्ही बनवता एखादं बुक, ओके, एखाद्या ड्रगबद्दल, तर ते मोनोग्राफ बनवणारे जे लोक पाहिजे ते कुठले पाहिजे, हे चांगल्या फील्डमधले पाहिजे. मेडिकल प्रॅक्टिशनर पाहिजे, ओके, हेल्थ प्रोफेशनल पाहिजे, फार्मासिस्ट पाहिजे, मॅन्युफॅक्चरर ऑफ द हेल्थ प्रोडक्ट, नंतर रिसर्च सायंटिस्ट. एवढ्या लोकांचं टीम बनवून ते मोनोग्राफ बनवलं पाहिजे, जेणेकरून ते सगळं डाटा कंपाईल करून आपल्याला चांगलं एक स्टँडर्ड इन्फॉर्मेशन, रिअल इन्फॉर्मेशन जे आहे एखाद्या ड्रगबद्दल, ते आपल्याला मोनोग्राफमध्ये काय करता येतो, पब्लिश करता येतो. ओके, ते मोनोग्राफ बुक पब्लिश करता येतं. ओके, जेणेकरून त्या ड्रगबद्दल एक स्टँडर्ड राहील आणि त्याचं एखाद्या आजारावरती जर आपण यूज केलं तर त्याचे रिझल्टसुद्धा चांगले येतील आणि लोकांचे जे ओव्हरऑल जे हेल्थ आहे ते चांगलं राहील. हे असं एक ओव्हरऑल त्या मोनोग्राफचं काय आहे, ते एक हेतू आहे मोनोग्राफ बनवण्याचा. ओके, प्रत्येक कंट्रीचा. नेक्स्ट, पब्लिश्ड मोनोग्राफ इन द फार्माकोपिया आर द मोस्ट प्रॅक्टिकल अप्रोच. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जे काही तुम्ही मोनोग्राफ तुम्ही पब्लिश करता ते की प्रॅक्टिकल अप्रोच आहे. म्हणजे प्रॅक्टिकल, नुसतं थेरॉटिकल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन नाही आहे, तर प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे तुम्ही जे यूज करता लोकांमध्ये त्यांचे रिझल्ट्स आहेत. ओके, म्हणजे तुम्ही ते प्रॅक्टिकली एखादं ड्रग त्याचं यूज करता आणि त्याचे रिझल्ट्स त्यामध्ये आहेत, म्हणून ते प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे फॉर द क्वालिटी कंट्रोल ऑफ हर्बल ड्रग्स. अँड देर आर मेनी अवेलेबल ऑल्सो. ओके, असं भरपूर मोनोग्राफ्स इंडियन फार्माकोपियानी पब्लिश केलेल्या वेगवेगळ्या ड्रग्जवरती. सेव्हरल ऑफ मेजर फार्माकोपिया कंटेन मोनोग्राफ आउटलाइनिंग स्टँडर्ड फॉर हर्बल ड्रग. ओके, हा मग इंडियन फार्माकोपिया काय करतो, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इंडियन फार्माकोपिया म्हणजे काय, इंडियन फार्माकोपिया मिनिस्ट्री ऑफ हेल्थ हे पब्लिश करतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहे. त्यामध्ये अशोक स्तंभ त्या पुस्तकावरती सिम्बॉल असतो, तर हे गव्हर्नमेंट पब्लिश करत असतो. आणि त्या कमिटीमध्ये मोठमोठे सायंटिस्ट लोक, जे की फार्मासिस्ट जे आहेत, भरपूर डॉक्टर आहेत, प्रोफेशनल आहेत, अकॅडमिशियन आहेत, मोठे लोक जे की ह्या फील्डमध्ये काम करतात. ओके, अशा मोठ्या लोकांची टीम आहे की ते टीम हे इंडियन फार्माकोपियामध्ये काम करतो आणि ते मोनोग्राफ पब्लिश करतो. ओके, तर हे काय करते, एक ओव्हरऑल हर्बल जे ड्रग्ज आहेत, मेडिसिनल नवीन जे ड्रग दररोज जे रिसर्च करून ते ड्रग बनवलं जातं, त्या ड्रगवरती कंट्रोल करायचं काम, त्याचं स्टँडर्ड मेंटेन करायचं काम हे करत असते. ओके, नेक्स्ट पॉईंट, द मेजर ॲडव्हान्टेज ऑफ ॲन ऑफिशियल मोनोग्राफ पब्लिश्ड इन फार्माकोपिया इज दॅट ऑफ स्टँडर्ड आर डिफाईन्ड अँड आर रेडिली अवेलेबल. म्हणजे मोनोग्राफ जे पब्लिश होतो
तर त्या मोनोग्राफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्टँडर्डनेस असलं पाहिजे. रेग्युलेटरी अथॉरिटी त्याच्यावरती कंट्रोल करणारा जर असेल तर ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये स्टँडर्डनेस येतो असतो. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय याचं मोनोग्राफचं, तर ते कारण ते मोनोग्राफ कोण पब्लिश करतं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू पब्लिश होतो. ओके, आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू त्याच्यामध्ये मोठे लोक असतात, रिसर्च करणारी टीम असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही फ्रॉड माहिती पब्लिश होत नाही, चुकीची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये पब्लिश करता येत नाही, कारण त्याचं लोकांवरती इफेक्ट होतो. ओके, दी ॲनालिटिकल प्रोसिजर्स आर व्हॅलिडेटेड सायंटिफिकली. ओके, मग त्याच्यामध्ये जे ॲनालिटिकल प्रोसिजर आहेत वेगवेगळ्या, म्हणजे एखादा ड्रग असेल तर त्याच्या ॲनालिटिकल जे केमिस्ट्री आपण म्हणतो, ॲनालिटिकल एखादा ड्रग बनवायचं प्रोसिजर जे आहे ते व्हॅलिडेटेड सायंटिफिकली, ते व्हॅलिड करून सायंटिफिकली म्हणजेच ते प्रॅक्टिकली व्हॅलिड करूनच त्यामध्ये इन्फॉर्मेशन काय होतो, पब्लिश केला जातो. ओके, तर हे मोनोग्राफचे काय आहेत, हे ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके, तर इट प्रोव्हाइड रिलायबल बेसिस फॉर मेकिंग ॲन इंडिपेंडंट अँड ऑब्जेक्टिव्ह जजमेंट. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे मोनोग्राफ आहे हा रिलायबल बेसिस म्हणजे रिअल इन्फॉर्मेशन एखाद्या ड्रगबद्दल प्रोव्हाइड करतो. त्यानंतर ना ऑब्जेक्टिव्ह जजमेंट. ओके, एखाद्या ड्रगबद्दल संशय जर आला आणि ते ड्रग कसं बनवलेलं आहे, एखादं चेक त्याचं प्रोसिजर, ओके, त्याचं क्वांटिटी किती असलं पाहिजे एखाद्या टॅबलेटमध्ये. ओके, एखाद्याला जजमेंट करायचं असेल तर ते मोनोग्राफ ते रेफरन्ससाठी यूज करू शकतो. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह जजमेंट. ॲज टू द क्वालिटी ऑफ फार्मास्युटिकल सबस्टन्स म्हणजे क्वालिटी मेंटेन करण्यासाठी एखाद्या ड्रगबद्दल काही ऑब्जेक्शन आला तर त्याच्याबद्दल एखाद्याला जजमेंट करायचं असेल तर हे मोनोग्राफ हा एक फायनल पुस्तक आहे की ज्याचं तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. ओके, त्या पर्टिक्युलर ड्रगबद्दल. ओके, तर हे काय आहेत, हे जे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर IP स्टँडर्ड्स आर स्टॅट्युटरी. इंडियन फार्माकोपिया जे आहे म्हणजे हे तुम्ही जे मोनोग्राफ पब्लिश करता, ओके, ते काय आहे, स्टॅट्युटरी आहे. म्हणजे ते एक जसं की एखाद्या व्यक्तीने पर्टिक्युलर कायदा मोडला, ओके, मग ते त्याच्यावरती दंड करायचा असेल तर कोर्टामध्ये एक स्टँडर्ड त्याच्याबद्दल रूल्स काय आहेत, ओके, ते रूल्स मग त्या कायद्याचं पुस्तक ते वकील लोक काय करते ते फॉलो करते. ओके, तसंच एखाद्या मेडिसिनल ड्रगबद्दल एखादा कंपनी असेल आणि चुकीचं एखादा ड्रग बनवला, ओके, आणि ते चुकीचं बनवलं असेल आणि त्याच्यावरती एखाद्याने केस केलं की त्यावेळेला त्या ड्रगचं मोनोग्राफ रेफरन्स केलं जातं. म्हणजे त्या कोर्टामध्ये ते मोनोग्राफ बघितलं जातं, त्या मोनोग्राफनुसार हे एखादं ड्रग बनवलं आहे की नाही. जर नसेल बनवलं त्या प्रोसिजरनुसार, ओके, त्याच्यावरती सायंटिस्ट लोकांचं रिसर्च केला जातो. जर ते चुकीचं जर ड्रग बनवलं असेल तर कायदेशीररित्या त्या कंपनीवरती काय होतो, कारवाई केली जाते. म्हणून IP म्हणजे इंडियन फार्माकोपिया काय आहे, एक स्टँडर्ड मेंटेन करते आणि ते काय आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. ओके, त्यामुळे हे जे आहे हे पुस्तक हे खूप महत्त्वाचं आहे, इंडियन फार्माकोपिया पुस्तक, आणि त्यामध्ये जे पब्लिश झालेले जे मोनोग्राफ्स आहेत, ओके, त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे स्टॅट्युटरी. ओके, इट इज इम्पॉर्टंट दॅट द कंटेंट ऑफ मोनोग्राफ्स आर अनअम्बिगस. ओके, हे काय आहेत, हे अनअम्बिगस आहेत. त्यानंतर ना ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया आर क्लिअरली स्पेल्ड आउट अँड मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन प्रोव्हाइड ऑल द डिटेल्स फॉर कॅरिंग आउट द टेस्ट अँड ॲसे. जे काही एखाद्या ड्रगबद्दल टेस्ट करायचं असेल तुम्हाला, एखादा ॲसे करायचं असेल, TLC करायचं आहे तुम्हाला, ओके, वेगवेगळे जेवढे काही मेथड्स आहेत, जेवढं तुम्हाला टेस्ट वेगवेगळ्या एखाद्या ड्रगबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते ह्या मोनोग्राफमध्ये असतो. ओके, इन्क्लुडिंग द इक्विपमेंट, रिएजंट, एखादा ड्रग तुम्हाला आयसोलेट करायचं आहे, कुठल्या प्लांटमध्ये आयसोलेट करायचं, कुठल्या पार्टमधून आयसोलेट करायचं, कसं आयसोलेट करायचं ड्रग, ते डिटेल माहिती त्या मोनोग्राफमध्ये असतो. ओके, अँड अदर अँसिलरी मटेरियल टू बी यूज्ड. ओके, कुठलं तुम्हाला मटेरियल यूज करावं लागेल हे सगळं इन्फॉर्मेशन त्या मोनोग्राफमध्ये असतं. ओके, त्यानंतर ना टू इन्श्युअर दॅट दिस रिक्वायरमेंट इज युनिफॉर्मली अँड कन्सिस्टंटली मेट. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सगळं जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये ह्या बुकमध्ये पब्लिश केलेलं असतो. गायडन्स इज प्रोव्हाइडेड फॉर द ड्रॉइंग ऑफ मोनोग्राफ अँड टेस्ट मेथड्स अँड अदर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन्स. ओके, तर हे लास्ट स्लाईडमध्ये सुद्धा दाखवलं होतं इंडियन फार्माकोपिया. ओके, हे 2018 पासून हा वर्ष जे तुम्ही बघताय, दिस इज द DVD. ओके, DVD फॉर्ममध्ये सुद्धा बुक पब्लिश तर होतो इंडियन फार्माकोपिया नावाचं. ओके, हे काय व्हॉल्यूम आहेत, व्हॉल्यूम नंबर 1, 2, 3. ओके, हा 4था व्हॉल्यूम. असे IP 2018 हा 2018 मधलं इंडियन फार्माकोपियाचं काय आहे हे पब्लिश केलेलं
व्हॉल्यूम आहे प्लस DVD. सुरुवातीला DVD नव्हते, हे 2014मधलं आहे. 1 2 3 4. ओके, म्हणजे जेवढं इन्फॉर्मेशन अपडेटेड आहे ते इन्फॉर्मेशन अपडेटेड तेवढ्या बुकमध्ये. ओके, काही वेळेला 3 बुक, काही वेळेला 5 बुक पब्लिश केला जातो. म्हणजे जर इन्फॉर्मेशन जर जास्त असेल तर जास्त व्हॉल्यूम्स पब्लिश केला जातो. ओके, तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला इन्फॉर्मेशन अपडेटेड होतं ड्रगबद्दल, त्यात सगळं ते इन्फॉर्मेशन अपडेटेड झालेलं जे इन्फॉर्मेशन आहे ते हा इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये पब्लिश केला जातो. दिस इज व्हेरी स्टँडर्ड अँड पब्लिश बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे बघा ह्या ठिकाणी यू कॅन सी हिअर. ओके, तुम्ही बघू शकता हे अशोक स्तंभाचं सिम्बॉल आहे. ओके, पब्लिश बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर अशा पद्धतीनं ह्याच्या अंडर हे मोनोग्राफ पब्लिश केलं जातं. ओके, आता पर्पज काय आहे मोनोग्राफचं? ओके, मोनोग्राफ कशासाठी बनवायचं थोडंफार आपण बघितलेलं आहे. मोनोग्राफचं ॲडव्हान्टेजेस. ओके, थोडंफार अजून काही गोष्टी आपण हायलाईट करूया. पर्पज काय, हेतू काय मोनोग्राफचं? ओके, आत्तापर्यंत आपण बघितलं मोनोग्राफ म्हणजे काय, मोनोग्राफमध्ये काय इन्फॉर्मेशन असतो. ओके, तर फर्स्ट म्हणजे काय की इट प्रोव्हाइड सायंटिफिक इन्फॉर्मेशन ऑन सेफ्टी. सगळ्यात महत्त्वाचं मोनोग्राफमध्ये सायंटिफिक इन्फॉर्मेशन असतो अबाउट सेफ्टी. एखाद्या ड्रगचं सेफ्टी किती आहे, इफिकेसी म्हणजे काम करण्याची क्षमता किती आहे त्या ड्रगची, क्वालिटी कंट्रोल. ओके, त्याचं क्वालिटी कंट्रोल कसं करायचं, कशा पद्धतीनं त्याचं क्वालिटी कंट्रोल केलं जातं एखाद्या ड्रगचं, क्वालिटी ॲश्युरन्स. ओके, किंवा त्यालाच दुसरा शब्द आहे ऑफ वाईडली युज्ड मेडिसिनल प्लांट्स, ॲनिमल्स, मिनरल्स इन ऑर्डर टू फॅसिलिटेट देअर अप्रोप्रिएटिव्स. म्हणजे एखादं ड्रग कसं बनवायचं, त्याचं सेफ्टी काय आहे, त्याची इफिशियन्सी किती आहे, त्या ड्रग काम करण्याची क्षमता किती आहे त्या औषधाची, त्या ड्रगची, त्याचं क्वालिटी कंट्रोल म्हणजे क्वालिटी ॲश्युरन्स काय आहे, किती क्वालिटीचं आहे ते, की त्याच्यामध्ये काय ॲडल्ट्रेशन आहे का वगैरे. ओके, हे सगळं जे काही म्हणजे तुम्ही ते आयदर प्लांटपासून असू दे बनवलेलं किंवा ॲनिमलपासून असू दे किंवा मिनरलपासून बनवलेलं मेडिसिनल ड्रग असू दे ते, तर हे सगळं जे आहे ते मोनोग्राफ काय करतं, एक सायंटिफिक इन्फॉर्मेशन पब्लिश केल्यामुळं ते एक सायंटिफिक इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. ओके, त्यामध्ये चुकीचं कुठलं पण थेरॉटिकल इन्फॉर्मेशन नसतो. हे सगळ्यात महत्त्वाचं एक मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे एक पर्पज आहे मोनोग्राफचं. ओके, दुसरा ॲडव्हान्टेज काय आहे की इट प्रोव्हाइड मॉडेल्स टू असिस्ट इन डेव्हलपिंग देअर ओन मोनोग्राफ ऑर फॉर्म्युलेटरी फॉर अदर हर्बल मेडिसिन्स. ओके, काय म्हणतं आहे की प्रोव्हाइड मॉडेल्स टू असिस्ट इन डेव्हलपिंग देअर ओन मोनोग्राफ. ओके, हा एक मॉडेल म्हणजे एक हुबेहूब एक तुम्हाला एक मेथड सांगतो तुम्हाला की एखादा ड्रग कसं बनवायचं, त्यांच्यामध्ये फॉर्म्युलेशन्स काय असले पाहिजे, फॉर्म्युलरी म्हणजे ते ड्रगमध्ये काय क्रायटेरिया असले पाहिजे. ओके, हे सगळं तुम्हाला गाईडलाईन ह्या ठिकाणी या पुस्तकामध्ये भेटतो. ओके, नेक्स्ट ॲडव्हान्टेज फॅसिलिटेट एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन हे तुम्ही वाचलं की तुम्हाला एक त्याच्याबद्दल माहिती येते. ओके, त्यामुळं हे इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतो पुस्तक. ओके, हे काय त्यांचे झाले ॲडव्हान्टेजेस. पर्पज सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे मोनोग्राफचे पर्पज झाले. ओके, नेक्स्ट पॉईंट म्हणजे आता ईच मोनोग्राफ इन्क्लूड. आता मोनोग्राफमध्ये काय असतं बघा. ओके, आता डिटेलमध्ये बघूया. मोनोग्राफ म्हणजे काय बघितलं आपण, व्हॉट इज द पर्पज ऑफ मोनोग्राफ आपण बघितलं. मोनोग्राफ कशासाठी पब्लिश करायचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया का पब्लिश करतो मोनोग्राफ. ओके, त्याचं आपण बघितलं, पर्पज बघितलं. आता मोनोग्राफमध्ये काय असतं. ओके, पहिली गोष्ट तर त्या मोनोग्राफमध्ये ईच मोनोग्राफ कंटेन अ ड्रग टायटल. सगळ्यात महत्त्वाचं मोनोग्राफ मोनोग्राफ म्हणजे आपण बघितलं मोनोग्राफ एक ड्रगवरती बनवलेला असतो. पहिला गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती मोनोग्राफ बनवलं आहे त्या ड्रगचं टायटल असतो. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे स्ट्रेप्टोमायसिन. ओके, अँटीबायोटिक आहे की त्याचं ड्रग स्ट्रेप्टोमायसिन, त्याचं हे टायटल झालं, ड्रगचं टायटल झालं. इन इंग्लिशमध्ये असतो और लॅटिनमध्ये असतो और संस्कृतमध्ये. आपण इंडियामधलं असल्यामुळे ते संस्कृतमध्ये. ओके, हे मोनोग्राफ. ओके, हे ह्या लँग्वेजमध्ये असतो ड्रग टायटल. पहिली गोष्ट काय असते त्याच्यामध्ये ड्रग टायटल इंग्लिशमध्ये किंवा लॅटिनमध्ये किंवा संस्कृतमध्ये, अलॉंग विथ ड्रग डेफिनेशन रिगार्डिंग इट्स इंटिग्रिटी इन सायंटिफिक नॉमेनक्लेचर अँड सिनोनिम इन संस्कृत अँड ऑल्सो नेम इन अदर इंडियन रिजनल लँग्वेजेस. ओके, म्हणजे त्याच्याबद्दल सिनोनिम्स म्हणजे त्याचं समानार्थी शब्द काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे. एखादं ड्रग असेल तर त्या ड्रगचं डेफिनेशन्स म्हणजे त्याचं इन्फॉर्मेशन इन शॉर्टमध्ये. ओके, म्हणजे काय त्या ड्रगचं इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचं ड्रगची डेफिनेशन झाली. ओके, त्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर, त्याचं नेमिंग सिस्टीम कसं करायचं. एखादं ड्रग नवीन हुडकून काढलं की त्याचं नाव कसं द्यायचं त्या ड्रगला. ओके, कुठलं पण नाव त्याला ठेवता येत नाही, नॉमेनक्लेचर. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, नॉमेनक्लेचर त्या ड्रगबद्दल त्याचं नाव काय असलं पाहिजे, नाव कशावरनं पडलं त्या ड्रगला, हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन त्या तुमच्या मोनोग्राफमध्ये असतो. त्याचं समानार्थी शब्द काय आहेत.
ओके, हे समानार्थी शब्द संस्कृतमध्ये किंवा इंडियामधले जे रिजनल लँग्वेज आहेत, मराठीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, तामिळमध्ये असेल, ओके, गुजरातीमध्ये असेल, हे रिजनल लँग्वेजमध्ये त्याचं सिनोनिम, त्या समानार्थी शब्द काय आहे त्या ड्रगला, पर्टिक्युलर ड्रगला, हे त्यामध्ये लिस्टेड असतो. कन्साईज नॉलेज विथ रिस्पेक्ट टू बायोलॉजिकल सोर्स. कन्साईज नॉलेज म्हणजे एक पर्टिक्युलर, जास्त ओबडधोबड इन्फॉर्मेशन नाही, पर्टिक्युलर त्याला काय इन्फॉर्मेशन तिथं पाहिजे त्या पुस्तकामध्ये तेवढं एक कन्साईज म्हणजे प्रिसाईज नॉलेज, त्याच्यामध्ये जे पाहिजे त्या ठिकाणी ते नॉलेज असतो, इन्फॉर्मेशन असतो. विथ रिस्पेक्ट टू बायोलॉजिकल सोर्स. बायोलॉजिकल सोर्स म्हणजे ते ड्रग कशापासून तयार झालेला आहे, आयदर ते प्लांट रूटपासून बनवलेलं आहे का प्लांट लीफपासून बनवलेलं आहे का प्लांटच्या फ्लावरपासून ते ड्रग बनवलेलं आहे का मिनरलपासून बनवलेलं आहे का ॲनिमलपासून बनवलेलं आहे, हे दॅट इज द बायोलॉजिकल सोर्स. ओके, म्हणजे ओरिजिन कुठून कशापासून बनवलेलं आहे, दॅट इज द बायोलॉजिकल सोर्स. हे त्या मोनोग्राफमध्ये असतो, कशापासून ते ड्रग बनवलेलं आहे. त्यानंतर ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे तो कुठं सापडतो, म्हणजे ज्याच्यापासून ते ड्रग बनवलेलं आहे ते प्लांट कुठं सापडतो भारतामध्ये, किंवा ॲनिमलपासून बनवलं असेल तर ॲनिमल. त्यानंतर एखाद्या रॉकपासून, खडकापासून एखादा ड्रग बनवलं असेल तर ते खडक कुठल्या रिजनमध्ये सापडतो भारतामध्ये, हे झालं त्याचं ऑकरन्स. डिस्ट्रीब्युशन, कुठं हॅबिटॅट त्याची काय आहे. त्यानंतर कलेक्शन प्रिकॉशन्स. ओके, म्हणजे तुम्ही ते एखादं मेडिसिनल प्लांट असेल गुजरातमध्ये, ते कलेक्शन करताना तुम्ही काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. काही वेळेला कलेक्शन करताना दुसऱ्या एखाद्या झाडाचा त्यामध्ये पाला येऊ शकतो, लीफ येऊ शकतो. मग ते जर लीफ टॉक्झिक असेल, ओके, तर ते कलेक्शन करताना तुम्ही काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, हे सुद्धा त्यामध्ये इन्फॉर्मेशन असतं. ओके, कलेक्शन प्रिकॉशन्स म्हणायचं. त्यानंतर ना मॅक्रोस्कोपिकल डिस्क्रिप्शन. मॅक्रोस्कोपिक म्हणजे एखादं प्लांट, मॅक्रो म्हणजे लार्ज कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही मॉर्फॉलॉजिकल, लीफ कसं आहे त्या झाडाचं, रूट कसं सिस्टीम आहे. ओके, मॅक्रोस्कोपिकल डिस्क्रिप्शन. ओके, लीफचं साईज किती आहे, झाडाचं साईज किती आहे, हे सगळं जे डिस्क्रिप्शन, झाडाबद्दल एखादं डिटेल जे माहिती आहे, किंवा एखादं रॉक असेल तर त्या रॉकचं मॅक्रोस्कोपिक म्हणजे रॉक वरून कसं दिसतो. ओके, त्याच्यामध्ये सगळे पार्टिकल कसे आहेत, त्याचं ओडर कसं आहे, हे सगळे मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर झाले. म्हणजे म्हणजे शॉर्टमध्ये तर मॉर्फॉलॉजिकल जे कॅरेक्टर आहेत वरचे दिसणारे मॉर्फॉलॉजिकल, दॅट इज अ मॅक्रोस्कोपिकल डिस्क्रिप्शन. हे सगळं त्याच्यामध्ये असतो. ओके, विच इन्क्लूड साईज, शेप, नेचर ऑफ द आउटर अँड इनर सरफेस. हे सगळ्या गोष्टी प्लांट, ॲनिमल किंवा रॉक सरफेसचं सगळं डिटेल माहिती त्याच्यामध्ये असतो. टाईप ऑफ फ्रॅक्चर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर. ओके, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर म्हणजे काय की ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर म्हणजे कलर काय आहे त्याचा. ओके, हे त्याचं काय आहे, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर. नंतर ऑर्डर काय आहे, त्यानंतर टेस्ट कसा आहे त्याचा. ओके, ज्या प्लांटपासून तुम्ही बनवताय त्याचं टेस्ट कसं आहे, ऑर्डर कसा आहे, कलर कसा आहे, कन्सिस्टन्सी त्यांच्यामध्ये कसं आहे, हे म्हणजे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर. ओके, तर हे सगळं जे माहिती आहे ते डिटेल इन्फॉर्मेशन्स त्या मोनोग्राफमध्ये, त्या पर्टिक्युलर ड्रगबद्दल ह्या मोनोग्राफमध्ये असतो. ओके, हे नंबर 1. ओके, नंबर 2 मायक्रोस्कोपिक फीचर्स. मायक्रोस्कोपिक फीचर्स म्हणजे त्या प्लांटचं तुम्ही जर ॲनाटॉमी घेतलं, ब्लेडनं सेक्शन घेतलं लीफचं, सपोज ते एखादं ड्रग त्या लीफपासून बनवत असेल, ओके, फक्त लीफपासून बनवत असेल तर त्या लीफचं ॲनाटॉमिकल जे कॅरेक्टर्स आहे त्याला म्हणायचं मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर. ओके, तर ॲनाटॉमिकल म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स किती आहेत, इपिडर्मल सेल लेअर कसं आहे, हायपोडर्मी सेल्स कसं आहेत, आणि ते ड्रग तुम्हाला कुठल्या सेल्समध्ये आहे, इपिडर्मल सेलमध्ये आहे का, हायपोडर्मलमध्ये आहे का, म्हणजे कॉर्टेक्समध्ये आहे. ओके, कुठल्या सेल्समध्ये आहे. ओके, हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशनसुद्धा असतं त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर नंबर ऑफ स्टोमॅटा किती आहेत, ओके, त्या प्लांटमध्ये. त्यानंतर ट्रायकोम्स किती आहेत. ट्रायकोम्स म्हणजे काय असतं, हेड्स, म्हणजे इपिडर्मल सेलपासून जे बनलेले जे पार्ट्स असते त्याला आपण म्हणतो ट्रायकोम, म्हणजे झाडावरचं एक बारीक जे हेअर्स असते त्याला म्हणायचं ट्रायकोम्स. ओके, ट्रायकोम्स हे मॉडिफाईड इपिडर्मल सेल्स असते, इपिडर्मल सेलचा आउटग्रोथ असतो त्याच्यापासून बनलेला. नंतर कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आळूचं झाड वगैरे तुम्ही जर घेतलं, ॲनाटॉमी जर सेक्शन घेतलं तर त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट, आपल्याला कच्चा आळं खाल्लं की घशामध्ये टोचतो, कॅल्शियम त्याच्यामध्ये ते क्रिस्टल्स असते ते कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या. तर असे काही आहेत का त्याच्यामध्ये कुठल्या प्लांटमध्ये. नंतर स्टार्च ग्रेन आहेत का त्याच्यामध्ये. त्यानंतर स्टोन सेल्स आहेत का त्या सेल्समध्ये. फायबर्सची संख्या किती आहे त्या झाडामध्ये. ओके, त्यानंतर व्हेसल्स किती आहेत. हे सगळं जे काही ॲनाटॉमिकल, हे काही ॲनाटॉमिकल कॅरेक्टर एवढं टिपिकल आहे, ह्याच्यापेक्षा भरपूर त्या ठिकाणी डिटेल डिस्क्रिप्शन त्यामध्ये त्या मोनोग्राफमध्ये दिसतो. म्हणजे ज्या प्लांटपासून जे ड्रग बनवलेलं आहे तर त्या डिटेल जे इन्फॉर्मेशन आहे ते ॲनाटॉमिकल, त्याला म्हणायचं मायक्रोस्कोपिक फीचर्स. ओके, हे सगळं इन्फॉर्मेशन त्या मोनोग्राफमध्ये असतो. ओके, आर द इम्पॉर्टंट ॲनाटॉमिकल कॅरेक्टर्स ईच हॅविंग अ फार्मास्युटिकल व्हॅल्यू इन आयडेंटिफिकेशन व्हेन ड्रग इज पॉवरफुल. ओके, जे एखादं ड्रग जेव्हा पॉवरफुल असेल
तर मग तेव्हा त्याच्याबद्दल जर डिटेल इन्फॉर्मेशन किंवा आयडेंटिफिकेशन जर करते वेळेला हे इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं हे इन्फॉर्मेशन त्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे. हे सगळं जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते मोनोग्राफमध्ये असतं. ओके, म्हणजे बोथ मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर आणि मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर. ओके, हे दोन्ही इन्फॉर्मेशन त्यामध्ये असतं. नेक्स्ट डिस्क्रिप्शन ते म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ क्रायटेरिया अँड लिमिट अंडर आयडेंटिटी. ओके, त्याची आयडेंटिटी काय आहे ड्रगची, त्याची प्युरिटी कशी असली पाहिजे ड्रग, त्यानंतर त्याचं स्ट्रेंथ किती असलं पाहिजे. ओके, प्रेझेन्स ऑफ फॉरेन मॅटर, त्याच्यामध्ये कुठलं भेसळ आहे का त्या ड्रग ज्याच्यापासून तुम्ही ड्रग बनवलेला आहे, त्या ड्रग बनवताना ते सपोज ते झाड जर सापडत नसेल तर त्या म्हणून जर म्हणजे काही प्लांट्स असतात आता रेअर झालेले, ते प्लांट्स सापडत नाही, मेडिसिनल प्लांट भरपूर त्याचं हार्वेस्टिंग केल्यामुळे. ओके, लोकांनी भरपूर आणि ते काही झाडं लावत नाही, त्यामुळं ते इझिली अवेलेबल होत नाही, त्यामुळं लोक काय करतात त्याच्यामध्ये भेसळ करते दुसरं एखादं प्लांट मटेरियल. ओके, पैसे मिळवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये काही फॉरेन मॅटर आहे का त्या ड्रगमध्ये वगैरे, किंवा टोटल ॲश कंटेंट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. ओके, ओरिजिनल प्लांटचं ॲश कंटेंट आणि भेसळ केलेल्याचं ॲश म्हणजे ते झाड तुम्ही त्याला ड्राय करून त्याला जर तुम्ही जाळलं आणि त्याच्यापासून जे राख बनते, ओके, त्याला म्हणायचं ॲश, टोटल ॲश. ओके, ते ओरिजिनल प्लांटचं आणि भेसळ केलेल्याचं वेगळं येतो. ओके, हे किती आहे अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, म्हणजे तुम्ही ते अल्कोहोलमध्ये त्याला सोल्युबल केलं त्या प्लांटला. ओके, त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे चेक केल्यानंतर TLCमध्ये, ओके, ते काय येतो आणि भेसळ केलेल्याचं काय येतो. वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह काय आहे, व्होलेटाईल ऑइल कंटेंट किती आहे त्या प्लांटमध्ये, हेवी मेटल्स किती आहेत, मायक्रोबियल कंटॅमिनेशन काय आहे का त्याच्यामध्ये. ओके, पेस्टिसाईड रेसिड्यू काय आहेत, ॲफ्लॅटॉक्झिन काय आहे. ॲफ्लॅटॉक्झिन म्हणजे काही तुम्ही प्लांट कलेक्शन करून ठेवलं, ड्राय केलं आणि त्याच्यावरती बुरशी चढतो. ओके, बुरशी चढल्यानंतर ते फंगस टॉक्झिक तयार करतो ते फंगस. ओके, त्याला म्हणायचं ॲफ्लॅटॉक्झिन. फॉर एक्झाम्पल आता भुईमुगाचं शेंग वगैरे असेल, भुईमुगाचं शेंग तुम्ही जर फोडला कधी त्यामध्ये फंगस येतो आणि ते जे बी असते ते खवट लागते आपल्याला, कारण त्याला म्हणायचं ॲफ्लॅटॉक्झिन. फंगस काय करतो त्या ठिकाणी ते टॉक्झिक मेटल तयार करतो आणि ते जेव्हा आपण ते खातो शेंगा ते आपल्याला कडवट लागते, त्याला म्हणायचं ॲफ्लॅटॉक्झिन. म्हणजे टॉक्झिक केमिकल तयार करतो एखादा फंगस. मग तसंच एखादं प्लांट मटेरियल तुम्ही कलेक्ट करून ठेवलं मेडिसिनल ड्रग बनवण्यासाठी आणि त्याच्यावरती चुकून जर 4-5 दिवसामध्ये त्याच्यावरती बुरशी आली, त्याच्यावरती एक टॉक्झिक तयार होतो, मग त्याला म्हणायचं आणि तेच टॉक्झिक त्या ड्रगमध्ये जातो. ओके, मग त्याला म्हणायचं ॲफ्लॅटॉक्झिन. ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातो. ओके, एखादं ड्रग बनवायच्या आधी. नेक्स्ट पॉईंट, phyto constituent present in the drug is listed under heading chemical constituent. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एखादं फायटोकेमिकल त्याच्यामध्ये काय आहे, एखादा घटक कुठला पार्ट आहे. ओके, ते घटक त्याच्यामध्ये हेडिंग असतो, त्यामध्ये त्या केमिकलमध्ये हेडिंग टाईप. ओके, वेअर वन ऑर मोर कॉन्स्टिट्युएंट ऑर ग्रुप ऑफ कॉन्स्टिट्युएंट हॅव बीन स्पेसिफाईड इन अकॉर्डन्स विथ द पब्लिश्ड रिसर्च ओवर अवेलेबल इन द फायटोकेमिस्ट्री. फॉर एक्झाम्पल आता डॉक्टर तुम्हाला एखादं मेडिसिन लिहून देते. ओके, मेडिकल लिहून देते आणि तुम्ही जर मेडिकलमध्ये गेलं, ओके, तर ते जर औषध अवेलेबल नसेल ते नावाचं, तर ते मेडिकलवाला म्हणतो की दुसरं कंपनीचं आहे पण तेच कंटेंट आहे. ओके, समजलं. म्हणजे ड्रग तेच असतो, हेडिंग जे आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट, त्यामध्ये कंटेंट काय आहे, कॉन्स्टिट्युएंट कुठले आहे त्याच्यामध्ये. एखादं तुम्ही ड्रग घेतला, ओके, एखादं औषध जर तुम्ही आता ह्याच्यापुढं ऑब्झर्व करा, एखादं तुम्ही औषध आणलं, ओके, डॉक्टरने लिहून दिलेलं, एखादं वरती नाव असतं. ओके, तर त्यामध्ये कंटेंट काय हे आपण चेक केलं पाहिजे, त्यामध्ये केमिकल कुठले आहे. ओके, ते म्हणजे काय, ते कॉन्स्टिट्युएंट झाले त्यांचे. ओके, तर हे कॉन्स्टिट्युएंट काय असले पाहिजे. एखादं ड्रग आहे, ओके, पॅरासिटामॉल आहे, तर त्या किंवा एखादं औषधाचं नाव घ्या, त्या औषधामध्ये काय कॉन्स्टिट्युएंट असले पाहिजे. ओके, तर हे सगळं जे इन्फॉर्मेशन आहे, एक हेडिंग त्या ड्रगचं हेडिंग, पण त्या ड्रगमध्ये कुठले केमिकल कॉन्स्टिट्युएंट असले पाहिजे, हे सगळं जे इन्फॉर्मेशन आहे ते मोनोग्राफमध्ये असतं. ओके, नेक्स्ट पॉईंट, दी ॲसेंट ऑन द क्लासिकल ॲट्रिब्यूट्स ऑफ द आयुर्वेदिक ड्रग विथ रिस्पेक्ट टू कन्सेप्ट ऑफ रस. ओके, आपली जी इंडियन ट्रॅडिशनल जे आपण पूर्वीपासून ऋषीमुनीपासून जे काही आपले वेगवेगळ्या आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांटवरती जे काम केलेलं जे आहे, आपण त्याला रस म्हणतो. ओके, गौण म्हणतो, वीर्य, विपका आणि काय आहे कर्मा.
हे आपले काय आहे ते वेगवेगळे मेडिसिनल प्लांट आयुर्वेदिक सिस्टीममधले हे जे काही डेफिनेशन्स टर्मिनॉलॉजी आहेत. ओके, तर त्या टर्मिनॉलॉजीचं मिनिंगसुद्धा ह्याच्यामध्ये आहे. रस म्हणजे काय, टेस्ट, संस्कृत म्हणजे हा शब्द आहे रस. ओके, त्यानंतर गौण म्हणजे प्रॉपर्टी काय आहे त्याचे. ओके, म्हणजे हे सगळे जे काही कॅरेक्टर आहेत, रस म्हणजे काय, गौण काय आहे ते एखाद्या ड्रगबद्दल. ओके, म्हणजे प्रॉपर्टी काय त्याच्या. ओके, वीर्य म्हणजे काय, त्याची पोटेन्सी किती आहे त्या ड्रगची. त्यानंतर विपका म्हणजे डायजेशन आणि मेटाबॉलिझम कशी होती त्या ड्रग, म्हणजे तुम्ही एखादं औषध खाल्लं त्याचं डायजेशन कसं होतं. ओके, त्याचं मेटाबॉलिझम. ओके, म्हणजे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याला आपण कॅटाबॉलिक किंवा ॲनाबॉलिक प्रोसेस, ह्या दोघांना मिळून आपण मेटाबॉलिक प्रोसेस म्हणतो. ओके, ते बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याची मेटाबॉलिझम कशी होती. ओके, कर्म म्हणजे ॲक्शन काय होते त्याचं ओव्हरऑल. ओके, एखादं ड्रग खातो आणि त्याचं फायनली काय होतं, आपल्याला ॲक्शन मिळतो, डोकं दुखायचं कमी होतं. ओके, ते औषध खाल्लं की ते म्हणजे कर्म. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी काय त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, इम्पॉर्टन्स फॉर्म्युलेशन्स, फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके, फार्मालॉजिकल ॲक्शन काय आहे, थेरपॅटिक युजेस. ओके, त्याचं यूज आपण कसं केलं पाहिजे, सेफ्टी ॲस्पेक्ट काय असलं पाहिजे त्या ड्रगचं, सेफ्टी काळजी कशी घेतली पाहिजे. म्हणजे एखादा ड्रग आपण फ्रीजमध्ये ठेवतो 4 डिग्रीला. ओके, त्याच्या औषधावरती लिहिलेलं असतं कीप अवे फ्रॉम द सनलाईट. ओके, सेफ्टी ॲस्पेक्ट म्हणजे ते ड्रग सेफ राहण्यासाठी आपण त्याला स्टोरेज कसं केलं पाहिजे, त्याला म्हणायचं सेफ्टी ॲस्पेक्ट. आपण त्याचं किती औषध घेतलं पाहिजे. ओके, किती mg आपण औषध घेतलं पाहिजे, ते सुद्धा सेफ्टी ॲस्पेक्ट आहे. हे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे, डिटेल इन्फॉर्मेशन त्या ड्रगची, ते सेफ्टी ॲस्पेक्ट जे आहे त्याच्यामध्ये ते ह्या मोनोग्राफमध्ये दिलेलं आहे. डोसेज आर गिवन ॲट द एंड. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याचं किती सेवन केलं पाहिजे हे सुद्धा त्या मोनोग्राफमध्ये आहे. ओके, त्यानंतर ना TLC विच इज अन आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ द ड्रग. ओके, एखादं ड्रग तुम्हाला टेस्ट करायचं आहे प्युअर ड्रगचं, तर आपण काय करतो, TLC करतो. TLC म्हणजे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. कारण त्यामध्ये असणारे जे काही कॉन्स्टिट्यूंट आहेत केमिकल, ते काय होतं TLCवरती सेपरेट आउट होते. डॉट दिसतो आपल्याला, ते वेगवेगळे भेसळ जे आहे ते वेगवेगळं आपल्याला ते डॉटनं सेपरेट आउट होतं. प्युअर एखादा ड्रग असेल, प्युअर ड्रगमध्ये जर TLC केलं की त्यामध्ये असणारे जे काही केमिकल कॉन्स्टिट्यूट आहेत ते सेपरेट होतात आणि त्याचं RF व्हॅल्यू मिळते. भेसळ केलं की त्याचं स्पॉट वेगळ्या ठिकाणी येणार, त्याचे RF व्हॅल्यू वेगळं येणार, प्युअर ड्रगचं RF व्हॅल्यू वेगळं येणार. ओके, त्यामुळं TLC हे खूप महत्त्वाचं आहे. आणि TLC कसं करायचं हे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आहे. त्या ड्रगचं आयडेंटिटी कसं करायचं, त्याची प्युरिटी कशी काढायची, त्याची स्ट्रेंथ किती असली पाहिजे, हे सगळं जे इन्फॉर्मेशन आहे ते मोनोग्राफमध्ये असतं. ओके, पर्टिक्युलर त्या ड्रगबद्दल. त्यानंतर ना ॲसे ऑर ॲनालिटिकल मेथड लाईक HPLC. ओके, TLCच्या पुढचं आहे ओके हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं. कमर्शियल व्हरायटीज, अडल्ट्रंट आणि सबस्टिट्यूट. ओके, म्हणजे कमर्शियल व्हरायटी, त्यामध्ये भेसळ असेल तर ते कसं आपल्याला आयडेंटिफाय करता येतं ड्रग वगैरे. ओके, सबस्टिट्यूट काय आहे त्याला. ओके, अल्टरनेटिव्ह काय आहे त्या ड्रगला, काय काय यूज करतात लोक वगैरे भेसळ बनवण्यासाठी, हे सगळं आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि हे कसं आयडेंटिफाय करायचं एखादं भेसळ ड्रग वगैरे, हे सगळं जे इन्फॉर्मेशन आहे ते मोनोग्राफमध्ये असतो. ओके, मोनोग्राफ हा काय आहे, एक पर्टिक्युलर ड्रगचा एक तो बायबल आहे आणि ते एक ऑथेंटिक बुक आहे विच इज पब्लिश बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, अंडर इंडियन फार्माकोपिया कमिशन. ओके, ते कमिशनच्या अंडर हे सगळं जे मोनोग्राफ आहे ते पब्लिश केलं जातो. हे खूप स्टॅट्युटरी बॉडी आहे, ऑटोनॉमस बॉडी आहे. हे बुक म्हणजे स्टँडर्ड बुक आहे की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर ड्रगचं एक प्रॉपर सायंटिफिक इन्फॉर्मेशन असतो. ओके, तर हे म्हणजे आपण बघितलं आज मोनोग्राफ म्हणजे काय. ओके, मोनोग्राफचं पर्पज काय आहे, मोनोग्राफ बनवण्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, मोनोग्राफ कोणी बनवू शकतो. ओके, हे आपण बघितलं. आणि त्या मोनोग्राफमध्ये काय काय असतो माहिती, हे सुद्धा आपण हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन बघितलं. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया नेक्स्ट मेडिसिनल प्लांटबद्दल इन्फॉर्मेशन.